फायनली आज आपण गावी आलेलो आहोत कारण उद्या आहे नागपंचमी. सो आत्ता वाजलेत 11:30 आणि बघू आजचा कार्यक्रम कसा ठरतो, काय दिवसभर करतो हे बघू. थोडं फ्रेश होऊ, काहीतरी खाऊ आणि लेट्स डिस्कस व्हॉट टू डू टुडे. सो लगेच भेटूया, थोडं फ्रेश होऊ. पाणी घालते मी जरा पाया कोणाच्या तुझ्या माझा हॅलो ब्रो. इकडे पाणी पडेल म्हणून कागद काढ नका करू असं ठेवायचं बरोबर. ओके, तर फ्रेश होऊन झालं आहे आणि मी एन्जॉय करतो आहे हे भडंग जे की मी घेतलेलं राधानगरीमध्ये. आणि जेव्हा आम्ही एस टीने यायचो तेव्हा तिथं नेहमीच घ्यायचो. आणि आज असं बघून वाटतं आहे मला की आम्हाला बिना लाईटीचं राहावं लागतं आहे, कारण आमच्या इकडं थोडं लाईटीचा आमच्याकडेच इश्यू झाला आहे, जो की डांबावरती चढून सॉल्व करावा लागतो. सो आज रविवार आहे असं वाटत नाही कोणी येईल, पण आमच्या गावचे पोलीस पाटील तुषार राणे हे नक्कीच याच्यावरती उपाय करतील, जे की त्यांनी लास्ट टाईम करून दिलेलं. सो तेव्हा जे येतील त्यानंतर काहीतरी हा पण प्रॉब्लेम सॉल्व करू आणि लाईट चालू होईल टेम्पररी. पण हा इश्यू आपल्याला डांबावरूनच परमनंट सॉल्व करावा लागेल. सो 2 दिवस आहेत, 2 दिवसासाठी आपण टेम्पररी काहीतरी जुगाड करायचं आहे आणि बघू ते आल्यानंतर काय कसं करतायत दाखवतो तुम्हाला. आणि आजचे पण प्लॅन सेट आहेत, काय नियोजन आखलं आहे त्या नियोजनानुसार चालायचं आहे. बघूया काय होतं आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, तर ही आहे आमची देवाची खोली, जिथं दरवर्षी आमच्या गणपती बाप्पाचं विराजमान होत आहे. तर चला तुम्हाला आतून दाखवतो. ओके, सो ही आहे मंडपी, इथं आमच्या गणपती बाप्पांचं विराजमान होतं आहे. आणि हे आम्ही आज आणले आहेत नागोबा, ज्यांचं की उद्या इथे पूजन करायचं आहे. सो गणपतीला काहीच दिवस राहिलेत. तो आत्ताच ह्या रूमचा ॲम्बियन्स आणि गणपतीच्या वेळेचा ॲम्बियन्स किती फरक बसतोय ते तुम्हाला काही दिवसात बघायला मिळेल. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल ही नागपंचमीपासूनच सुरू होते. सो खूप एक्साइटिंग आहे आणि खूप जल्लोषात आनंदात उद्या आपण नागपंचमी साजरी करूया. आणि आजचा काय बेत आहे तो बघूया. तर हे आहे आमचं किचन आणि किचनच्या खिडकीमधून काय व्ह्यू आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे. आणि हे लावलेत माड लावलेत. ओके, त्याच्या बाजूला आहे लिंबूचं झाड छोटंसं आहे. आणि हे काहीतरी लावलं आहे, ह्याचं मला नाव नाही माहिती, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. हे काय ओळखता येते का बघा, मला नाही माहिती काय आहे. हे गवती चहा आहे, ही हळदीची पानं आहेत, असं काहीच लावलं आहे. तिकडं फुलं असतील छोटी छोटी. ओके, सो काय व्ह्यू आहे बघा ना इथून खिडकीतून, एक नंबर व्ह्यू वाटतोय. मागे असे हे पूर्ण असे डोंगर आणि डोंगरात असं हे दाट दुःख व्ह्यू एक नंबर आहे. आणि हा डोंगर आहे ना, हा डोंगर, ओके, हा डोंगराच्या पलीकडे हरकुळ खुर्द गाव आहे. सो डोंगरात काय लेवलचं धुकं आहे बघा ना, बघा धुकं काय दिसतंय, बापरे. आमची आई बनवते जेवण, डाळ, आणि ह्या साईडला भात लावला आहे आणि चपाती आणि भाजी आम्ही येताना घेऊन आलो आहे. पॅरलल टाकतं काय रे कनेक्शन त्याच्यातून. ह्या डांबावरती काय तो प्रॉब्लेम येलो बघा, काय गेला, कार्बन गेला काय रे. तर इकडनं आम्ही ह्याला इथून देतो, इथून एक बाजूला मीटर आहे, तिथून इकडे कनेक्शन देतो आहे. होय बघा, ह्याच्यातून इथं सप्लाय देतो आहे. हे आमच्या गावचे पोलीस पाटील तुषार राणे साहेब असतं काय म्हणल्या. बघूया आता, लावल्या ना,
खटको मारूक लागत नाही खायचो. नाही चालू चालू नाही ठेवलं तो डायरेक्ट. हिली होय, लाईट इल्ली लावली तुषारने. होय, तो उद्या येतलो. हां, नाही लावलं ना तुषारने. आम्ही चाललोय आता ओझर धबधब्याकडे आणि माझ्यासोबत आहे तुषार. आता आम्ही थोड्या वेळात मंदिराकडून चाललोय आतून. धबधब्याला पाणी केवढं आहे. तर आपल्याला इथून खेकडे पकडायला यायचं आहे बघा. इथून जायचं वरती, जसं आपण लास्ट टाइमला गेलेलो तसं. रात्री संध्याकाळी 7:30ला. संध्याकाळी 7:30ला आमचा खेकडे पकडायचा कार्यक्रम चालू होईल. आता तुम्ही धबधबा फक्त बघा, धबधब्याकडचा रस्ता बघा कसा आहे. क्लायमेट मस्त आहे रे. सो हे आहे आमच्या गावचं मंदिर, श्रीदेव रामेश्वर मंदिर. बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे आणि कोरीव काम वगैरे चालू आहे मस्तपैकी. थोडं वरती पण काम बाकी आहे. झाल्यानंतर एकदम फायनल आपण बघू कसं वाटतंय. इथून जाऊया ना. इथून एकदा रस्ता खचलेला होणार आहे पावसात मोठ्या. काय आता काय विषय आहे चालू आहे का, पुढसून जाऊ का या. इथून रस्ता हा आहे, आता बघूया चालू आहे का. यस, छोटी गाड़ी होने का फायदा यही है. हा शॉर्टकट आहे. ही कुठली खायची वाडी रे, ही जातात ती आपली हनुमंतवाडी. आणि ती ओझर धबधब्याकडे ती कुठली वाडी, कलांतरवाडी ना. तर परत एकदा गणपतीच्या आधी तुषार आणि मी आलो ओझर धबधब्याला भेट द्यायला. तर बघूया ओझर धबधब्याला पाणी किती आहे आणि गणपतीत सुद्धा आपल्याला परत यायचं आहे. बघू पर्यटक कोण दिसतात का बघू. 2 गाड्या होत्या मागाशी. कपडे तर नाही आणलेले त्यामुळे भिजणार नाही, आमसूनच बघू आम्ही. हा आमचा आहे डायव्हिंग मास्टर आणि याच्या आपण डाईव्स बघितलेत मागच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या वेळी पण बघूया कशा मारतोय. आता नाही म्हणतोय गणपतीला. गणपती. चलो जाऊया तिथं धबधब्याकडे. ओझरला फायनली आलेलो आहोत आपण. आणि हे पाहू शकताय पाणी पॉर भिजतायत खाली. तुफान फ्लो आहे रे पाण्याचा. पाऊस लो गाडीकडे पळतो आम्ही. पाऊस वाढलो रे. बरं पाऊस. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आत्ता चाललोय दुर्वा आणि बेल काढण्यासाठी. बेलचं झाड हे माझ्या मागेच आहे आणि दुर्वा समोर चाललोय काढण्यासाठी. आणि मागचा निसर्ग बघा, घराच्या वरून एकदम असं डोंगरातून धुकं तुम्हाला दिसतंय की नाही बघा, आता दिसत असेल. सो क्लायमेट एक नंबर आहे, मस्त झालं आहे. पाऊस लागतोय, मधूनच ऊन येतं आहे आणि हे कंटिन्यू असंच चालू आहे. आणि काल जे आम्ही क्रॅब हंटिंग केलं ते पाय वगैरे एवढे दुखत आहेत ना, कंडिशन एकदम खराब झाली आहे. तो आता पूजन करायचं आहे नागोबाचं आणि त्याच्यानंतर दुपारी नैवेद्य दाखवायचा. तर ह्या आज प्रोसेस करायच्या आहेत, हे आज करायचं आहे. सो ओके. तर हे माझ्या मागे पाहू शकताय, ही इथं भात शेती केली जाते. हे बघा इथपर्यंत हे सगळे भात लावलं आहे आणि तिथं खाली आहे नदी. ओके. तर बघा दुर्वा काढायला मी कुठं चालले दाखवतो तुम्हाला. तर हे इथून दुर्वा आहेत, हे बघा इथे 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 एवढ्या पट्ट्यात दुर्वा आहेत. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार. हर हर महादेव. बेल काढूया आणि जाऊया. हे बघा बेलाचं झाड दाखवतो तुम्हाला.
त्याच्यात कापूर हे कर. गॅसमुळे वाटतं मसाला. बघूया किती वाजता ते. जेवण होईल तसं बघूया. जेवण झालं वाजलं. तर अशा तऱ्हेने आमची नागोबाची पूजा झालेली आहे आणि आता राहिलंय म्हणजे दुपारी नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर जेवायचं. सो नैवेद्याला खीर असणार आहे आणि बघू त्याच्यानंतर काय करायचं कसं करायचं. सो चलो. सकाळी खिचडी. आता बघूया जायचं म्हणता सकाळी जाऊया. काय काय दाखवूचा काय काय होते आणि हळूचा म्हणून इथं संध्याकाळी जाणारच आहे आता. तर अशा पद्धतीने नागोबाला अळूच्या झाडामध्ये असं सोडलं जातं. गुड नाईट. आणि उद्या सकाळी आम्ही पहाटे निघतोय रिटर्न कोल्हापूर. सो ब्लॉग एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.